तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज चेन्नई येथे भव्य महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो सेमी क्रमांक 6 मध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंदी केसरी बकासूर आणि भोलाशंकरची गाडी पळताना दिसली. परंतु मित्रांनो, आज आपल्या बकासूर आणि भोलाशंकरला सेममध्ये हार पत्करावी लागली. तर नक्की काय घडलं? तर मित्रांनो, सेमी क्रमांक 6 मध्ये आपल्याला अटीतटीची लढत पाहायला मिळाली आणि ह्या लढतीमध्ये बकासूर आणि भोलाशंकर हे तिसऱ्या क्रमांकावर उतरले. तसेच क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरले शिव आणि काशी आणि फायनलसाठी पात्र ठरले निशान आणि साहेबराव. तर मित्रांनो, नक्की बकासूर आणि भोलाशंकरच्या गाडीला काय झालं? तर सुट्टीवेळेस मित्रांनो बकासूरचा पाय निसटला आणि बकासूर मित्रांनो खाली पडला. तरी देखील मित्रांनो बकासूरने परत उठून अतिशय सुंदर स्पीड लावलं आणि बकासूर आणि भोलाशंकरच्या गाडीला सुंदर स्पीड लागलं होतं. तरीही देखील मित्रांनो पल्ला कमी पडला आणि आज नशिबाने साथ दिली नाही आणि बकासूर आणि भोलाशंकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तसेच सेमीमध्ये मित्रांनो हार पत्करावी लागली. पण मित्रांनो, आज बकासूर आणि भोलाशंकरच्या गाडीला अतिशय सुंदर स्पीड लागलं होतं. जर बकासूर खाली पडला नसता तर मित्रांनो आज नक्कीच काहीतरी वेगळा निकाल असता आणि फायनलमध्ये देखील बकासूरने आणि भोलाशंकरने खूप चांगली कामगिरी केली असती. तर तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्कीच सांगा आणि बकासूर आणि भोलाशंकरला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देखील कमेंट बॉक्समध्ये द्या. तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा.